ला विनंती करतो की त्यांनी महापुरुषांचा पुष्पार्पण करावं आणि दीप प्रज्वलन करावं. दिग्गज इथून गेले असतील त्या सर्वांसाठी आपण 2 मिनिटासाठी मौन धारण करूया. सावधान. साधू साधू साधू. मी शरद घोडके सरांना विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान उपाध्यक्ष महोदय अजय सावतकर सरांचं स्वागत करावं आणि बानाईच्या तमाम कार्यकारिणीच्या सदस्यांचं मी स्वतः शब्दसुमनांनी स्वागत करतो. घोडके सर आपण सुद्धा स्थानापन्न व्हावं आणि यानंतर संविधान प्रास्ताविक वाचनाकरिता मी विजय उमरे सरांना विनंती करतो की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन करावं. कृपया सर्वांनी उभे असावे आणि समोर एक हात ठेवा. मी उद्देशिकेचं वाचन करत आहे. माझ्यानंतर आपण सर्वांनी म्हणावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. 2 दिवसीय 19 आणि 20 मार्च चा दिवस आपण साजरा करतो आहोत. या दोन्ही दिवसाचे कार्यक्रमाध्यक्ष आमच्या बानाईचे अध्यक्ष आदरणीय अरविंद गेडाम सर हे भूषवणार आहेत. प्रघाताप्रमाणे थोडं आम्ही जरा प्रवाहाच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करतो आहोत. अध्यक्षांना अध्यक्षीय भाषण ना ऐवजी आज त्यांनी हा जो शतकातील उंबरठ्यावर असलेला दिवस आहे, 98वाचा हा दिवस आहे, हा शतकाच्या उंबरठ्यावर आहे आणि हे 2 वर्ष दणदणीत प्रमाणात हे साजरे व्हावे हा एका उद्देशानं आपण इथे जमलेलो आहोत. त्याकरिता मी बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम सरांना विनंती करेल की त्यांनी आपली भूमिका यासंबंधी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मसेनानी सम्राट अशोक, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि या भारत देशाचे भाग्यविधाते
परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभलेले महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय उत्तम कांबळे सर, यवतमाळहून आमच्याकडे आमच्या आग्रहास्तव आलेले सागर जाधव सर, मंचावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी आणि या सभागृहात बसलेले बानाईचे सगळे ज्येष्ठ सदस्य, नागपूर शहरातील विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेले सगळे सन्माननीय व्यक्ती, महिला बंधू आणि भगिनींनो, ॲक्च्युली आजचा दिवस जो आहे 98 वर्षापूर्वी याच दिवशी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुलाबा परिषद बहिष्कृत परिषद जी होती त्याच्या माध्यमातून 19 आणि 20 या 2 दिवशी जो सत्याग्रह केला त्याला आज 98 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आणि पुढील 2 वर्षात 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे बानाईच्या निमित्तानं आम्ही एक असा विचार केला की पुढील वर्ष जेव्हा 1 वर्ष शिल्लक राहील तेव्हा संबंध वर्षभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याविषयीचा जागर करायचा असा आमचा मानस आहे. या कार्यक्रमाला आपल्या प्रबोधनासाठी, आपल्या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्याला या ठिकाणी बोलणारच आहे. पण तर आपल्या पूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्ये मानव मुक्तीसाठी खूप मोठे मोठे लढे झालेले आहेत. अगदी भगवान गौतम बुद्धाच्या आधीपासून मोसपासून तर डॉक्टर आंबेडकरांपर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मानव मुक्तीसाठी खूप साऱ्या लोकांनी मोठे मोठे लढे दिले. भारतामध्ये देखील धर्मसत्ता, धर्मशास्त्र आणि परंपरा याच्यामध्ये वर्णव्यवस्थेने जे 4 वर्ण जन्माला घातले होते त्याच्यापैकी शेवटचा आणि अजून 5वा वर्ण ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो, त्यांना कुठल्याच प्रकारचे ना शिक्षणाचे अधिकार, ना व्यापाराचे अधिकार, ना जमीन धारण्याचे अधिकार, इव्हन पाण्याला स्पर्श करण्याचा देखील त्यांना अधिकार नव्हता. आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरीला असताना त्यांना जे जातीवादाचे चटके भोगावे लागले ते आपल्या सर्वांना माहीतच आहेत. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला आपली बॅरिस्टरीची पदवी घेऊन 22 मध्ये भारतामध्ये परतले आणि 23 मध्ये त्यांनी आपली सनद नोंदवली वकिलीची. आणि त्यावेळी वकिलीची सनद नोंदवल्यानंतर आपल्या कार्यालयामध्ये, कोर्टामध्ये ते काम करत असताना त्यांना ज्यावेळेला तहान लागली आणि त्यावेळेला बाहेर ठेवलेल्या एका मटक्याकडे ते वळले पाणी घ्यायला, तर पुन्हा तेच घडलं. तिथे उपस्थित असलेले सगळे वकील, बॅरिस्टर, सॉलिसिटर यांनी त्यांना त्यावेळेला अडवलं आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर आंबेडकर, यू आर अनटचेबल, यू कॉन्ट टच दिस जार. बाबासाहेब आंबेडकरनी ती गोष्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे देखील सांगितली, पण त्यांना ती काही मनावर घेतली नाही. त्यावेळेला बाबासाहेबांना असं वाटलं की मी विदेशात शिक्षण घेतलेलं आहे, विदेशामध्ये असल्या प्रकारचं काही नव्हतंच, परंतु या भारतामध्ये मी ज्या कोर्टामध्ये बॅरिस्टर म्हणून आहे तिथे जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर मग माझा जो समाज, जो वंचित समाज आहे त्याची काय अवस्था होऊ शकते. नेमकं त्याच वेळेला 3 ऑगस्ट 1900 मुंबई प्रांतातल्या विधानसभेमध्ये एक ठराव होतो, एस के भोले यांनी तो ठराव आणलेला असतो. तो ठराव, त्या ठरावाच्या अंतर्गत सरकारी पानवठे, शाळा, न्यायालय याच्यामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा अशा प्रकारचा तो ठराव होतो आणि तो ठराव होतो. आणि त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी देखील सर्क्युलर निघतात आणि ते सगळे सर्क्युलर अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येतात आणि त्यातला एक ठराव महाडला देखील येतो. आणि महाडच्या
1924ला महाड नगर परिषद देखील त्यांच्याकडे असलेले तलाव पाणवठ हे अस्पृश्यांसाठी खुले करावे असा देखील तो ठराव पारित करत असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये हा भाव निर्माण होतो की आपण काहीतरी करायला पाहिजे. 1924 मध्ये ते बहिष्कृत करण्याची सभा स्थापन करतात, त्याच्या अंतर्गत कार्य सुरू करतात. अशा वेळेला त्यांची भेट होते चित्रे, टिपणीस आणि सहस्त्रबुद्धांसोबत. ते मुंबईला होते आणि ते मुंबईला काय करत असतात तर बॉम्बे सर्व्हिस लीग नावाची एक संस्था स्थापन करतात. कारण काय की ते त्यांनी युरोपवारी केलेली असते आणि धर्मशास्त्राच्या नुसार जे लोक युरोपवारी करतात त्यांना प्रायश्चित भोगावं लागते आणि त्यांना ते करायचं नसतं. आणि अशा वेळेला बाबासाहेब मग ठरवतात की नाही, मला आता समाजासाठी हे कार्य करायला पाहिजे आणि हा अस्पृश्यतेचा जो कलंक आहे तो आपल्यावरती तो आपण पुसायला पाहिजे. बाबासाहेब मनोगत व्यक्त करतात आणि मग चित्रेंजवळ ते आपली भावना व्यक्त करतात की मला हा सत्याग्रह जो आहे, ही लढाई जी आहे ही रायगडापासून सुरू करायची आहे. तर रायगडापासून का बरं जेव्हा त्यांना प्रश्न विचारतात तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रायगडावर याच्यासाठी की भारतामध्ये मानव अधिकार स्थापन करण्याची पहिली लढाई जर कोणी केली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ज्यावेळेला त्यांचा राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला गेला आणि ते त्यांनी करून दाखवलं. म्हणून मला माझा सत्याग्रह रायगडापासून सुरू करायचा आहे. तर त्यावेळेला चित्रे त्यांना म्हणतात की हो बाबासाहेब, तुमच्या संकल्पनेतलं ठिकाण माझ्या लक्षात आहे आणि ते म्हणजे महाड. कारण महाडच्या नगर परिषदेने तो ठराव पारित केला होता. तर बाबासाहेब तयारी करतात. कुलाबा बहिष्कृत परिषदेच्या माध्यमातून सगळा दिवस ठरतो. 19 आणि 20 तारीख ही डिक्लेअर होते. 19 तारखेला बाबासाहेब तिकडे येतात, भाषण करतात आणि 20 तारखेला त्या ठिकाणी बाबासाहेबांचा तो सत्याग्रह पाण्याला स्पर्श करतात. त्यांच्यासोबत असंख्य लोक त्या ठिकाणी आपला तो अधिकार बजावतात. पण नेमकं त्याच वेळेला तेथील जे स्पृश्य लोक असतात त्या स्पृश्य लोकांना ते काही पटत नाही आणि ते लोक त्या ठिकाणी 20 तारखेच्या रात्री त्या ठिकाणी दंगल होते, आपल्या लोकांना मारहाण होते. इतकंच नाही, त्यांच्या अन्नामध्ये माती कालवल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी त्या तलावाचं शुद्धीकरण करण्यात येतं. बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट बिलकुल पटत नाही की शासनाने सर्क्युलर काढलं, महाडच्या नगर परिषदेने त्याला मान्यता दिली आणि अशा वेळेला देखील आमचा मानवतेचा अधिकार नाकारला जातो. बाबासाहेब जुलैमध्ये पुन्हा सभा घेतात आणि जुलैमध्ये सभा केल्यानंतर ते 2 गोष्टींचा निषेध करतात की आम्हाला दिलेला जो अधिकार आहे तो आम्ही जर बजावण्यासाठी त्या तलावावरती गेलो तर आम्हाला मारहाण होते आणि नुसती मारहाण होत नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचं शुद्धीकरण केले जाते. तर ह्या 2 गोष्टींचा निषेध करतात आणि त्याच वेळेला ते डिक्लेअर करतात की आपण पुन्हा हा सत्याग्रह सुरू करू आणि त्याची ते तारीख डिक्लेअर करतात 25, 26 आणि 27 डिसेंबर. ती तारीख जशी जशी जवळ येत जाते तसतशी तिथल्या स्पृश्य लोकांच्या मनामध्ये पुन्हा धडकी भरते आणि मग ते कलेक्टरकडे जातात आणि सांगतात की बाबासाहेब येणार आहेत 25, 26, 27 डिसेंबरला, तुम्ही त्यांना येण्यासाठी मनाई करा. तर कलेक्टर म्हणतात की नाही करता येणार, मला महाडच्या नगर परिषदेने ठराव केलेला आहे, आम्हाला नाही करता येणार. हे करता येईल केव्हा, जर तुम्ही एखादा सरकारचा वटहुकूम किंवा न्यायालयाचा एखादा स्थगनादेश जर आणला तर. 25 डिसेंबरला बाबासाहेब त्या ठिकाणी जाणार होते, 26, 27ला सभा घेणार होते. अशा वेळी 12 डिसेंबरला तेथील स्पृश्य लोकांनी तिथल्या स्थानिक कोर्टामध्ये एक दावा दाखल केला आणि त्या दाव्यात ते काय म्हणतात की आम्ही स्पृश्य लोक आहो आणि अस्पृश्यांनी जर या ठिकाणी येऊन पाणी प्राशन केलं तर त्याचा विटाळ आम्हाला होतो आणि आम्ही त्याचं शुद्धीकरण केलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही त्याचे पाणी प्राशन करणार आहे. तर अशा वेळेला आम्ही किती वेळा ते शुद्धीकरण करायचं, त्याच्यामुळे या तलावावरती येणाऱ्या अस्पृश्यांना कायमची बंदी करावी. कलेक्टर त्यांना म्हणतात की नाही, तुम्ही कोर्टात जा. कोर्टात घेतात. कोर्टात गेल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर हजर होतात आणि बाबासाहेबांची कैफियत एवढीच असते की बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता ही न्यायतत्वाच्या विरोधात आहे. अस्पृश्यता ही न्यायतत्वाच्या विरोधात आहे आणि सरकारने वटहुकूम काढल्यानंतर महाडच्या नगर परिषदेने त्याचा ठराव पारित केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी पाणी प्यायला मनाई करू शकत नाही तुम्ही. तरी देखील त्या ठिकाणी जो जज असतो तो वैद्य नावाचा, तो त्या ठिकाणी स्थगनादेश देतो आणि 25 तारखेचं त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना मनाई करण्यात येते. बाबासाहेबांची ती लढाई तिथं काही संपत नाही. पुन्हा बाबासाहेब खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जातात आणि वरच्या कोर्टात पुन्हा त्यांची
ते जिंकतात, हायकोर्टात जातात, त्या ठिकाणी ते जिंकतात. अशा प्रकारे हा 1927 पासूनचा जो फक्त पाण्याच्या हक्कासाठीचा जो लढा असतो तो त्याचा अधिकार 1937ला म्हणजे 10 वर्षानंतर स्थापित होतो. या दरम्यान आता ही मी तुम्हाला जी पार्श्वभूमी सांगितलेली आहे ती ही लढाई पाण्यासाठी नव्हती मित्रांनो. 25 डिसेंबरला ज्यावेळेला बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण करतात त्यावेळेला म्हणतात की ही लढाई पाण्यासाठी नव्हती, तर या सत्याग्रहाची तुलना ते फ्रेंच राज्यक्रांतीसोबत करतात आणि ते सांगतात की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही न्यायतत्वे स्थापित करण्यासाठीची ही लढाई होती, म्हणून मला या ठिकाणी लढावं लागलं. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी काय केलं तर या लढ्यासंबंधीची, या स्वातंत्र्य संग्रामाची पूर्ण माहिती आणि त्याचं जागरण पूर्ण जनतेमध्ये व्हावं म्हणून त्यांचं बंद पडलेले जे मूकनायक असतात ते पुन्हा ते बहिष्कृत भारताच्या नावाने सुरू करतात आणि इथून मग खरं जागर सुरू होतो. आज आपण जे या ठिकाणी बसलेलो आहोत मित्रांनो, त्या घटनेची पुनरावृत्ती किंवा त्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी आपण नाही बसलेलो आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला स्वतः संपादक होते, 3 अग्रलेख त्या ठिकाणी लिहिले. पहिला अग्रलेख त्यांनी लिहिला की महाडचा धम्मसंगर आणि तिथल्या स्पृश्यांची जबाबदारी. त्याच्यामुळे त्यांनी बरंच काही लिहिलं. दुसरं लिहिलं त्यांनी की महाडचा धम्मसंगर आणि इंग्रजांची जबाबदारी, त्यावेळेला इंग्रजांचं सरकार असल्यामुळे. आणि तिसरा अग्रलेख त्यांनी लिहिला की महाडचा धम्मसंगर आणि अस्पृश्याची जबाबदारी. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघतो मित्रांनो तर परिस्थिती काही बदललेली नाही, परिस्थिती काहीच बदललेली नाही आहे. आजही आपण बाबासाहेबांचे हे 3 अग्रलेख वाचले तर मला नाही वाटत की परिस्थिती बदललेली आहे. आपण आठवा की सावित्रीबाईंनी ज्यावेळेला शाळा काढली होती पहिली त्यावेळेला देखील त्यांच्यावर चिखलफेक, दगडफेक करण्यात आली आणि दगड फेकणारे हातही तेच होते. 2018 मध्ये ज्यावेळेला आपण भीमा कोरेगावला गेलो त्यावेळेला देखील दगड फेकणारे हातही तेच होते. परिस्थिती अजिबात बदललेली नाही आणि आजची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, या 3 त्यांच्या अग्रलेखांचा उहापोह, त्याची घुसळण जी आहे, आज आपल्याकडे आलेले वक्ते जे आहेत ते निश्चितपणे करणार आहेत आणि त्यातून आपल्याला पुढील वाटचाल, पुढील कृती कार्यक्रम, कृती आराखडा कसा आखायचा या संबंधीची जबाबदारी या समाजावरती आहे. मित्रहो, मी आपल्यामध्ये आणि वक्त्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मला जे सांगायचं होतं, जी भूमिका व्यक्त करायची होती ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दात आपण ती मांडणी केली आहे आणि बाणाईचा काय उद्देश आहे, 2 वर्ष हा महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचा चंगळ राहिली पाहिजे हा आपण उद्देश सफल केला आहे. आणि सोबत 3 लेखांपैकी किमान महाडचा धम्मसंगर आणि अस्पृश्यांची जबाबदारी हा जो महत्त्वाचा संदेश आपण आपल्या याच्यातून दिला तो प्रत्येकाने वाचण्यायोग्य आहे, वाचलाच पाहिजे. ती फूटप्रिंट नाही, ती आमची ब्ल्यू प्रिंट आहे, एवढं लक्षात घ्या. पुढची वाटचाल करूयात. इतिहासात रमायचं नाही हा संदेश या कार्यक्रमातून हा द्यायचा आहे. यानंतर पुढचे जे वक्ते आहेत आयुष्यमान डॉक्टर सागर जाधव, तर यांचा परिचय वाचण्यासाठी मी बाणाईचे कोषाध्यक्ष सतीशजी तेलंग यांना विनंती करतो की त्यांनी परिचयाचं वाचन करावं. आजच्या महाड क्रांती परिषदेचे प्रमुख उपस्थिती आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर सागर शेवंतराव जाधव सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. सरांचं जेव्हा आम्ही परिचयाबाबत विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की माझा परिचय एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचा मी एक विद्यार्थी आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, महान बुद्ध तत्वज्ञ संत कबीर, क्रांतिवा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, सुभेदार रामजी आंबेडकर, माऊली भीमाई,
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माऊली रमाई आणि या मातीच्या सम्यक उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या जीवाचं समर्पण केलं त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृसंस्था, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पक्ष या सर्व मातृसंस्थांच्यासाठी ज्या ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या आयुष्याचं रान करून त्याला समर्पण दिलं त्या सर्व आपल्या पूर्वजांना मी त्रिवार वंदन करतो. आज 19 वर्षापूर्वी, खरं म्हणजे यवतमाळवरून येताना डोक्यात हाच विचार होता की 98 वर्षापूर्वी महाडकडे दऱ्याखोऱ्यातली माणसं कशी पायी चालत गेली असतील, कशी उपाशी तापाशी गेली असतील, कुणाच्या पायात चपला नसतील, पालवामध्ये बांधलेली शिदोरी शिडी काटकी असेल, हे असा सगळा विचार त्या प्रवासामध्ये होत होता. त्या ठिकाणी 19 मार्च आणि दुसऱ्या दिवशी 20ला जे सत्याग्रहींवर हल्ला झाला होता त्यामध्ये भिकाजी संभाजी गायकवाड, खरं म्हणजे हे महार सेवा संघाचे अध्यक्ष होते. अध्यक्ष महोदय, दादा, नाव आहे महार सेवा संघ. आपल्या लक्षात आलं असेल, फक्त आता शब्द बदलला अलीकडे, तिथे फक्त मराठा सेवा संघ असं आलं. ते भिकाजी संभाजी गायकवाड त्यांचं ते शहीद झाले त्या ठिकाणी. मी व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी ज्या सत्याग्रहींवरती अत्याचार झाले, जे शहीद झाले, त्या सर्वांना मी त्रिवार आधी वंदन करतो. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जेव्हा बाणाई म्हणतो त्यावेळेला मला आई या शब्दाचा भास होतो. आदरणीय खोबरेगडे सर आलेले आहेत, बाणाई. आणि हा बाणा, भीमाचा बाणा घेऊन, आईचं हृदय घेऊन ही संस्था काम करते आहे. आणि यासाठी मी या बाणाईसाठी झिजणाऱ्या, राबणाऱ्या, सर्व समर्पण देणाऱ्या सगळ्या, अगदी अध्यक्ष महोदयापासून सगळ्या कार्यकारिणीचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं खूप खूप त्यांचं कौतुक करणं एवढं वयानं मोठं नाही, परंतु त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी खरं म्हणजे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव की ज्या नावाचा आदर्श आम्ही डोळ्यापुढे ठेवून आम्ही कुठं काही आलं का पेपरमध्ये, कुठं काही पुस्तक आलं का, कुठं काही झालं आहे का, व्याख्यान आलं का, अशी का ज्यांची बातम्या आम्ही वाचत मोठे झालो, असे आज मला त्यांच्या बाजूला बसता आलं. आदरणीय उत्तम कांबळे सर, खरं म्हणजे त्यांचं ऐकायचं आहे मला देखील. आणि ते आजच्या सामाजिक राजकीय वर्तमानामध्ये महाडची क्रांती आणि भविष्यकालीन वेध या अंगानं ते बोलणार आहेत. आदरणीय जयंतकुमार इंगळे सर यांनी हे निमंत्रण दिलं आणि एक संधी मला उपलब्ध झाली. खरं म्हणजे बाणाईच्या प्लॅटफॉर्मवरती मी तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 4-5 वेळेस बहुतेक मी आलो आहे आणि मला खूप आनंद होतो. या ठिकाणी मला महाडचा मुक्तीसंग्राम आणि सामाजिक समतेचे आरंभ पर्व या विषयावरती आपल्याशी संवाद साधायचा आहे. म्हणजे पृथ्वीवर 3 भाग पाणी आणि 1च भाग जमीन आहे. आणि या भारत देशामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. आज त्या घटनेला 98 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे तळ्याचं पाणी घेतलं म्हणून दुसऱ्या दिवशी हल्ला झाला सत्याग्रहींवरती. आज त्या महाड चवदार तळ्याचं पाणी या डायसवरती बिस्लरीमध्ये आमच्यासाठी उपलब्ध आहे. हा जो बदल आहे
हे महाडचं पाणी आहे. हे काय आपल्या बिस्लरीचं थोडी आहे. हे महाडचं पाणी बाबासाहेबांनी आपल्यासाठी ठेवलं आहे की याचा घोट घ्याल तेव्हा तेव्हा महाडच्या तळ्याची आठवण ठेवाल आणि ती आठवण ठेवावी. आणि येत्या 27ला आम्ही महाडला कसं सामोरं जाणार आहोत याची पूर्वतयारी ही बानाई ही आई करते आहे. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी आहे. आणि मी क्रोनॉलॉजिकली आज ठरवलं आहे की बा आपल्याला आपण एवढंच म्हणतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी जी प्रास्ताविकामध्ये जी भूमिका मांडली त्यामध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत. परंतु महाडच्या मुक्तीसंग्रामामध्ये जे काही बारीक सारीक लहान लहान तपशील आहेत, झुंबरलाल कांबळे यांचं पुस्तक सोडलं तर फार अशी महाडच्या संदर्भानं पुस्तकं आली नाहीत. फ्रान्सची राज्यक्रांती जगभर शिकवल्या गेली. फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी महाडच्या क्रांतीची तुलना करणारे बाबासाहेब महाडची क्रांती आमच्या शाळा विद्यापीठ महाविद्यालय ह्या अभ्यासक्रमाचा विषय होऊ शकला नाही. तो इथून पुढे झाला पाहिजे. त्याही अंगानं काम झालं पाहिजे. आणि एक आनंदाची गोष्ट अशी की मध्यंतरी एक न्यायमूर्ती आहेत डॉक्टर यशवंत चावरे साहेब, त्यांच्या ग्रंथाच्या 2 आवृत्त्या निघाल्या आहेत. महाडचा सगळा जो ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे, मग कोर्ट केसेस असतील, त्याच्या हिअरिंग्ज असतील, साक्षीदार असतील, सगळं एक मोठा 2000 पानांचा 2000 रुपये किमतीचा आणि 450-500 पानाचा मोठ्या साईजमधला तो ग्रंथ उपलब्ध झालेला आहे. आणि तो मला वाटतं की आतापर्यंतच्या कालखंडामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपण महाडचा खरा इतिहास वरवर आपण बोलतो की हे असं असं झालं आहे, तसं तसं झालं आहे, या दिवशी हे झालं, पण ॲक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले असतील त्याचा एक क्रोनॉलॉजिकली थोडासा धावता आढावा मी घेत जाणार आहे. बाबासाहेबांच्या जन्मापूर्वीची काय अवस्था होती, शिवशाही पेशवाई या सगळ्या खोलात जाणार नाही. सगळ्या या ठिकाणी अतिशय जाणकार असा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. बडोद्याचा प्रसंग खरं म्हणजे महाडचा मुक्तीसंग्राम आणि सामाजिक समतेचं हे आरंभ पर्व 1927ला सुरू होतं. परंतु या 27च्या आरंभ पर्वाकडे जाण्यासाठी जे बाबासाहेबांच्या जीवनातले असंख्य बिंदू आहेत, असंख्य लहान लहान गोष्टी आहेत. आदरणीय अध्यक्ष महोदय साहेबांनी बार काउन्सिलमधल्या त्या माठाची गोष्ट उदाहरण सांगितलंच आहे. परंतु त्याआधी बाबासाहेब अगदी लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके सहन करत आहेत. हे सगळं अस्पृश्यतेचं नको असलेलं संचित त्यांच्या गाठीशी आहे. बडोद्याला गेलेत बाबासाहेब, ऑफिसर म्हणून गेलेले आहेत. आणि ऑफिसर म्हणून गेल्यानंतर पारशांना कळतं की जात चोरून बाबासाहेब राहत आहेत. आणि लाठी काठी घेऊन जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं सामानासह बाहेर काढलं जातं तर बडोद्याच्या बागेमध्ये बसून बाबासाहेब जसा रडतायत. मला असं वाटतं त्या बागेच्या झाडात खाली जेव्हा बाबासाहेब रडलेले आहेत आणि ते जे काही बाबासाहेबांच्या आसवांचे थेंब तिथे पडलेले आहेत, मी असं समजतो की हा जो काही सामाजिक समतेचा आरंभ पर्व आहे त्याचा आरंभ बिंदू त्या बडोद्याच्या झाडाखाली आहे. बाबासाहेब ढसढसा रडतायत त्या ठिकाणी तो आरंभ बिंदू आहे. वामनदादांनी फार सुंदर लिहिलं ते. राजबिंड्या आहेत बाबासाहेब, ओळखायला येत नाहीत कोण असेल. मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना. गुजरातचं मॉडेल चाललंय म्हणून मी मुद्दाम बडोद्याचं सांगतो. गुजरात मॉडेल लयच हवी आहे सध्या. मराठा नरेश परी गुजरात देश, उलटीच बोली तिथं उलटाच वेश. पुरबुरती सारे कर्मचारी राजदरबारी आला परी जात कळेना. आंबेडकर नावाचा उमदा तरुण
आला म्हणे फेडायला राजाचे ऋण, पत्करली जरी सरदारी, पत्करली जरी सरदारी, राजदरबारी आला परी जात कळेना, कारकुनी करणार वामन परी, साहेबांच्या कॅबिनीत आल्यावरी, हळू हेच भीमाला विचारी. एक कारकून आहे, ऑफिसरला विचारतोय, आणि त्या कारकुनाला त्याच्या धर्माचं, त्याच्या मनुस्मृतीचं त्याला प्रोटेक्शन आहे, म्हणून तो हिम्मत करतोय आपल्या बॉसला विचारण्याची. हे सगळं बाबासाहेब हेरत आहेत, ते सगळं आता ती हिम्मतच बाबासाहेब महाडला काढून घेत आहेत मनुस्मृतीची. कारकुनी करणारा वामन परी, साहेबांच्या कॅबिनीत आल्यावरी, हळू हेच भीमाला विचारी, राजदरबारी आला परी जात कळेना. हे अस्पृश्यतेचे चटके बाबासाहेबांना सगळे माहिती आहेत. आता महाडच्या मुक्तीसंग्रामाचा जो काही विजय आहे, या विजयाला प्राप्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे परिश्रम किती आहेत. गोष्ट 27ची आहे, आणि या 27च्या आधी बाबासाहेब आंबेडकर स्वतःला शिक्षणाच्या माध्यमातून कसं तयार करतायत. 2 वेळेला बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन आलेले आहेत. MA ची पदवी आहे, PhDचा प्रबंध आहे, DSCचा प्रबंध. DSCच्या प्रबंधामध्ये ब्रिटिशांचं दैवत असलेलं अर्थशास्त्रातलं जॉन मेनियार्ड केन्सचे सिद्धांत बाबासाहेब खोडून काढत आहेत. म्हणजे इकडे भारतामध्ये चातुर्वर्ण्यातही स्थान नाही आहे, अवर्णांमध्ये 5व्या वर्णामध्ये स्थान आहेत. तोपर्यंत रामजी बाबाही गेलेले आहेत, शाहू महाराजही गेलेले आहेत, पाठीमागे कोणीच नाही. ब्रिटिशांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊन त्यांच्या गाडीच्या हाताखाली त्यांचं अर्थशास्त्रातलं दैवत बाबासाहेब त्यांचे सिद्धांत खोडून काढत आहेत. त्याच्या तपशिलात आपण जाणार नाही. हे सामर्थ्य 25-26 वर्ष आहे. हे तर झालं 1923ची गोष्ट झाली. परंतु 1917ला PhDचा प्रबंध सादर केला आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. PhDचा प्रबंध सादर झाल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीची एक अट होती की PhDचा प्रबंध सादर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं आपल्या चॉईसचा, आपल्या आवडीचा एक स्वतंत्र विषय निवडावा, आणि तो देखील PhDसाठी असणारे जे काही पॅरामीटर्स आहेत त्या धर्तीवर त्याच्यावरती काम करावं. बाबासाहेबांनी त्यावेळेस विषय निवडला संभाजी. आता छावा चालू आहे सध्या. संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सामाजिक स्थिती कशी होती, परिस्थिती कशी होती, हा निबंध लिहिला बाबासाहेबांनी. त्यावेळेला अनेक शोध घेऊन बाबासाहेबांनी तो निबंध लिहिला, आणि हा निबंध लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी आपलं मन वळवलं आणि जाती संस्था आणि त्याची जी काही उत्पत्ती आहे यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी तो निबंध लिहिला की भारतातील जाती संस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास, हा निबंध लिहिला. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर गौतम कांबळे सर आहेत. रायटिंग अँड स्पीचेसच्या याच्यामध्ये कमिटीमध्ये असणारे आदरणीय कासारे सरांना मी विचारलं की या खंडांमध्ये संभाजी महाराजांवरती हे जे काही बाबासाहेबांचं काम आहे ते काही तिथे कुठे दिसत नाही, त्याचं काय झालं असेल. तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे की पहिल्या वेळेला बाबासाहेब जेव्हा प्रवासातून घरी आले तर त्यांचं जे सामान ज्या बोटीमध्ये होती ती बोट बुडाली होती असं आदरणीय कासारे सरांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांच्या संभाजी महाराजांवरच्या निबंधाला आम्ही मुकलो. या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर काम करत आहेत. 1917ला प्रबंध सादर झाल्यानंतर तो जाती संस्थेचा निबंध वाचल्यानंतर त्याच वेळेला पहिल्या महायुद्धावरचं बर्ट्रांड रसेलचं पुस्तक आलं, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन वॉर बुक, 1916ला आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी
विद्यार्थी दशेस 1917ला बर्ट्रांड रसेलच्या पुस्तकावरती समीक्षा लिहिली, रायटिंग अँड स्पीचेसच्या पहिल्या खंडामध्ये ती आलेली आहे. आता ही समीक्षा लिहिताना बाबासाहेबांचं वय 25 वर्षांचं आहे आणि रसेलचं वय 45 वर्षांचं आहे. रसेलने जेव्हा ही समीक्षा वर्तमानपत्रामध्ये वाचली तेव्हा संपादकाला रसेल स्वतःहून संपर्क करतो की कोण आहे भीमराव रामजी आंबेडकर. म्हणजे ती समीक्षा वाचून रसेलचं मन आपल्याकडे केंद्रित व्हावं असं सामर्थ्य विद्यार्थी दशेमध्ये बाबासाहेबांकडे आहे. महाडकडे येण्यासाठीची ही जी काही पूर्वतयारी आहे बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणजे आपल्या हयातीत म्हणजे 25 वर्षाच्या आधीच 1923ला केन्सला खोडून काढलं. लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये काही योगदान नाही, परंतु ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या देशावरती असताना त्यांच्या विद्यापीठात जाऊन त्यांच्या गाईडच्या हाताखाली त्यांच्या दैवताला खोडून काढणं याच्यासाठी केवढं मोठं सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य मला नाही वाटत जगात दुसऱ्या कुणाकडे असेल. आमच्याकडे जर विद्यार्थी असतील या ठिकाणी बसलेले, तर एखादा काही टॉपिक आपण सरांकडे घेऊन गेलो, लिहून घेऊन गेलो, तर हजारदा त्याच्यात फेरफार करायला लावतात. बाबासाहेब आंबेडकर त्या व्हायवाच्या वेळेला DSCच्या व्हायवाच्या वेळेला सांगतात सगळ्यांना, माझा प्रबंध तुम्ही मान्य नाही केला तरी चालेल, मी माझ्या देशात जाऊन तो प्रसिद्ध करीन, असं ठणकावून सांगणं. देवर बास्टर्स अँड कावर्ड्स असं ते सार होता पहिल्या त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या. मग नंतर ते माइल्ड केल्या गेलं. तर त्या शब्दांवरती जेव्हा आक्षेप घेतल्या गेले तर बाबासाहेब असं म्हणाले की ब्रिटिशांनी भारताची जी लूट केलेली आहे, कावर्ड्स कुठल्याही प्रकारची दयामया न दाखवता रानटीपणानं लूट करणारे लोक, भारताची लूट या पद्धतीने झालेली आहे. आणि हा जो काही शब्द आहे कॉवर्ड जो आहे हा तुमच्याच डिक्शनरीमधला आहे. ही लूट करण्याच्या प्रक्रियेला जर दुसरा काही शब्द असेल तो तुम्ही मला सांगा. हे जे काही सामर्थ्य आहे, बाबासाहेब आंबेडकर जगाशी भांडून भारतात आलेले आहेत. महाडच्या मुक्तीसंग्रामाकडे येताना बाबासाहेबांनी स्वतःला कसं तयार केलं आहे यासाठीची मी ही 2 उदाहरणं आपल्या पुढे ठेवली आहेत. 1920ला बाबासाहेबांनी पत्रकारिता सुरू केली की एखाद्या चळवळीला मुखपत्र नसेल, वृत्तपत्र नसेल, तर त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पंखविहीन पाखरासारखी असते आणि त्याची सुरुवात मूकनायकापासून केली. तो प्रवास प्रबुद्ध भारतापर्यंत गेला. त्याच्याही खोलात आपल्याला जायचं नाही. बाबासाहेब आंबेडकर सगळ्या अस्पृश्यांना जी काही बंधनं आहेत त्यांच्यावरची, म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून असेल, सावलीचा विटाळ होतो, ते सगळं आपल्याला माहीत आहे. तर ही सगळी मशागत बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करतायत. आणि भारतातली जी ग्राम रचना आहे, वेद देखील भारतातल्या या ग्रामरचनेचं पुरस्कार करतो. तो यासाठी की ही ग्रामरचना त्यांच्या वर्णव्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची साधनं आहेत. आणि या ग्रामरचनेमध्ये म्हणून बाबासाहेब सांगतायत एकीकडे की शहराकडे चला आणि बापूजी सांगतात की खेड्याकडे चला. हा जो कॉन्ट्रास्ट आहे, हे सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकर अध्ययन करतायत. सगळं चाललं आहे ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं. आता महाडच्या मुक्तीसंग्रामाच्या पूर्वी अशी काही आंदोलनं झाली नाहीत का, यासाठी म्हणून काही केसेस मी उदाहरणासाठी म्हणून आपल्यासमोर ठेवणार आहे. 1927च्या आधीची, 1920 मार्चच्या आधीची काही घटना मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. मधुरा मीनाक्षी मंदिर प्रवेश केस आहे 14 मे 1897ची. आणि शानार नावाची अस्पृश्य जमात आहे. या पूजा करण्याच्या हक्कासाठी अस्पृश्यांची जी मंदिर प्रवेश चळवळ होती, अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश बंदी करण्यासाठी सवर्णांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता 14 मे 1897ला. अस्पृश्य लोकांना त्यांच्या हक्कासाठी प्रिव्ही काउन्सिल या ब्रिटिशकालीन शेवटच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना झगडावं लागलं आणि त्यासाठी त्यांना प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करावं लागलं. दुसरी केस आहे 1909ची. मद्रासमधलं मरक्कन्नम आणि तिथले जे अस्पृश्य आहेत ते परिहा आहेत, अस्पृश्य परिहा. त्या लोकांनी ते फक्त सार्वजनिक रस्त्यावर उभे होते. ते रस्त्यावर उभे आहेत आणि आम्हाला बाट झाला
आम्हाला त्यांना ते दिसले आणि ते दिसल्यामुळे आम्हाला बाट झाला. यासाठी सवर्णांनी केस दाखल केली मद्रासला, मरक्कन्नमध्ये. म्हणजे नसतो रस्त्यावर उभं आहे, मद्रास कोर्टानं सांगितलं की रस्त्यावर उभं असलं हा काही गुन्हा नाही आणि बाट झाल्यामुळे तुमचं काही नुकसान झाल्याचं पण काही दिसत नाही आणि ती केस खारिज झाली. आणि ही कृती फिर्यादींना बेकायदा अडवण्यासारखी आहे म्हणून ती केस 1909ची आहे. 1917ला एक केस आहे. ही केस आहे मुथन नावाचे जे अस्पृश्य आहेत आणि पालघाट नावाचं मंदिर आहे. या पालघाटच्या मंदिरामध्ये यांनी प्रवेश केला आणि त्यांच्यावरती फौजदारी खटला दाखल झाला. पुन्हा आपल्या परिसरामध्ये एक केस घडली, गडचिरोली, वाशेर नावाचं गाव आहे. 1922ची ती घटना आहे. महार अस्पृश्यांची केस आहे वाशेर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि ती केस का दाखल झाली तर त्यांनी मेलेली जनावरं ओढले नाही त्या वाशेर गावातल्या आपल्या पूर्वजांनी, महार लोकांनी, म्हणून त्यांच्यावर केस दाखल केली. 1922ची ही घटना आहे. आणि पुढे त्याच लोकांनी मेघनाथ मंदिरात महारांनी पूजा केली, त्यांनी मंदिर पाठवलं, ते मेलेली गुरं ओढत नाहीत यासाठी त्यांच्यावरती केस दाखल झाली. एक केस आहे 1926ची आहे, ती थोडीशी महाडच्या आधीची, थोडीशी लुधियानामधली. आणि आपले खन्ना शहरातील चांभार बांधव जे आहेत यांनी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरलं म्हणून कोर्ट केस झाली. ह्या अशा कितीतरी कोर्ट केसेस आपल्याला या ठिकाणी वाचता येतील. परंतु माझ्यापुढे हा प्रश्न राहतो की जर ब्रिटिशकालीन न्यायालयं त्या ठिकाणी नसती तर ह्या ज्या काही उदाहरणासाठी मी 4-5 केसेस टाकल्या, खरंच आपल्या बाजूनं निकाल आला असता का? खरंच आपल्या बाजूने निकाल आला असता का? आता तर लोक आस्था डोळ्यासमोर ठेवून अयोध्येचे निकाल देत आहेत. म्हणजे खरं म्हणजे चूडच लागायचा विषय आहे, जिकडे तिकडे चूड लागेल असा विषय आहे. म्हणजे एका अर्थानं ब्रिटिशांना धन्यवादच दिले पाहिजेत की त्या कालखंडामध्ये किमान ते बाजू ऐकून घेऊन त्यांच्या मानवी अधिकारासाठी ते जागरूक तरी होते. आणि या कालखंडामध्ये 1919ला इंडियन्स इन लंडन हे अरूप चटर्जीचं 2021ला पुस्तक आलं आहे. या पुस्तकामध्ये एक संदर्भ वाचायला मिळाला. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की 1935चा कायदा तयार करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता, निश्चितच होता. संविधानाचा तर काही विषयच नाही, बाबासाहेबांनीच केला आहे. परंतु 1919 मी वाचतो, तो छोटासा विषय आहे. बॅक इन इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स रोल, अरूप चटर्जीच्या पुस्तकामध्ये आहे, इंडियन्स इन लंडनमध्ये, की बॅक इन इंडिया आंबेडकर taught for a while as a professor in Sydenham College, Bombay, while also being one of the key intelligenceers on the conductions of untouchables in India for the government during the drafting of the Government of India Act 1919. महाडच्या मुक्तीभूमीवर येण्यासाठी बाबासाहेबांची ही सगळी तयारी चाललेली आहे. 1919चा कायदा तयार करण्यामध्ये सिडनहॅम कॉलेजमध्ये असताना बाबासाहेबांची ब्रिटिशांना मदत झालेली आहे. आता हे सगळं चाललेलं आहे. इकडे वर्तमानपत्रातून बहिष्कृत भारत, मूकनायक असेल, बहिष्कृत भारत, रानाची मशागत करणं चाललेलं आहे. हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या आमच्या अस्पृश्यांची किंवा बहिष्कृतांची मन कधी त्याची मशागत झाली नाही, याची मशागत करता करता बाबासाहेब आंबेडकर स्वतःला तयार करतायत या चळवळीला उभं करण्यासाठी. आणि अशात माणगावची परिषद येते 1920, 21 आणि 22 मार्च, खरं म्हणजे परवा 2 दिवसानंतर 21 आणि 20 मार्चला माणगावची परिषद आहे. आणि माणगावची परिषद बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आहे. आणि आपण सगळेजण जाणतो की त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहूराजांनी सगळ्या बहिष्कृतांना सांगितलं की तुम्ही तुमचा नेता निवडला आहे, तुमचा पुढारी निवडला आहे. हे भाषण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्या भाषणामधलं
एक टॅग लाईन म्हणून आपल्यापुढे ठेवता येईल की जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे आणि पवित्रतेमुळे गुणहीन असलेल्या ब्राह्मणांचं देखील कल्याण झालं आहे. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचं देखील कल्याण झालं आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की आम्ही जन्मानं कनिष्ठ हीन लेखल्या गेलो, अपवित्र लेखल्या गेलो आणि म्हणून यातून आम्हाला पुढे निघालं पाहिजे. हा अशा प्रकारचा सगळा आशय माणगावच्या परिषदेमध्ये येतो. आणि माणगावच्या परिषदेनंतर मी फक्त आज क्रोनॉलॉजिकली पुढे येणार आहे महाडच्या संग्रामापर्यंत. दामोदर हॉल मुंबईला 1924ला 9 मार्च 1924ला बहिष्कृत हितकारणीची सभा स्थापन झाली आहे. खरं म्हणजे त्या 9 मार्चच्या सभेमध्येच बहिष्कृत हितकारिणी सभा हे नाव बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं आणि ॲक्च्युअल इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 20 जुलै 1924ला झाली बहिष्कृत हितकारिणीचे. आणि त्याच ठिकाणी तो स्लोगन आला, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. 9 मार्च 24ला झाला आहे. आता 10 मे 24 महाडला येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे आरंभबिंदू नंतर महाडला एकत्र येणार आहेत. बार्शीला सभा झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये. तिथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेचं आयोजन होतं आणि आपण समाज जीवनामध्ये निरपेक्ष कर्तव्यबुद्धीनं झटलं पाहिजे असं फार महत्त्वाचं भाषण त्या ठिकाणी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि या भाषणाचं मूळ शीर्षक देशांतर, नामांतर की धर्मांतर असं आहे. आणि हे आहे मात्र माफो गांजरे साहेबांच्या खंडांमध्ये. आपल्या रायटिंग अँड स्पीचच्या खंडामध्ये ते टायटल वगळले आणि त्या ठिकाणी समाज जीवनात निरपेक्ष कर्तव्यबुद्धीने झटलं पाहिजे असं टायटल दिलं आहे. मुळातलं टायटल आहे देशांतर, नामांतर की धर्मांतर. आता हे 3 शब्द आहेत आणि या 3ही शब्दांचा विषय जो आहे ह्या अस्पृश्यांच्या उत्थानासाठी, बहिष्कृतांच्या उत्थानासाठी आम्हाला देशांतर करून आपला प्रश्न सोडवता येईल का? आम्हाला आपलं नामांतर करून आपल्याला प्रश्न सोडवता येईल का? की धर्मांतर करून? म्हणजे 1924ला येवल्याची 35ची घोषणा तर आहेच आहे आपली, परंतु 24ला बाबासाहेब आंबेडकर देशांतर, नामांतर की धर्मांतर या विषयावरती चिंतन करत आहे सोलापूरचं. खरं म्हणजे आता या 25मध्ये सोलापूरला आमचे बंधू आहेत प्राध्यापक TS मोरे. ते एक मोठं डॉक्युमेंट तयार करत आहेत या भाषणाच्या अंगानं आणि त्या एकूणच परिषदेच्या अंगानं. TS मोरे सोलापूरला बार्शीला असतात ते. तो डॉक्युमेंट देखील आता नव्यानं उपलब्ध होईल. 1924ची घटना झाली. नंतर 11 एप्रिल 25ला बेळगावला निपाणी गावी मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषद केली आणि तिथे सांगितलं आपल्या अस्पृश्य बांधवांना, आम्ही घनघोर संग्राम केला तरच आम्हाला माणुसकी मिळेल, तरच आम्हाला माणुसकी प्राप्त होईल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपल्या अस्पृश्य बांधवांना घनघोर संग्राम करण्यासाठी प्रिपेअर करत आहे. आणि नंतर महार अधिवेशन परिषदेचं अधिवेशन रहमतपूर कोरेगाव जिल्हा साताऱ्यामध्ये झालं. त्यानंतर 20 मार्च 27ला कुलाबा मुक्काम महाडला जागृतीचा ही जी काय परिषद झाली ही त्या ठिकाणी जागृतीचा उत्सव आम्ही कधीही विजू देऊ नका हे आलं. 4 जून 1927ला शिरा बाजारला बहिष्कृत वर्गाची मोठी सभा झाली आणि आपण सगळ्यांनी आपला उद्धार करण्यासाठी स्वतःची कंबर कसली पाहिजे, कंबर कसून आपण तयार झालं पाहिजे, ही एक सभा झाली. पुन्हा 5 जुलैला 27ला मुंबई शहरातच बहिष्कृत वर्गाची परिषद झाली आणि महाड येथे जो काही अत्याचार निषेध आणि त्या संबंधानं पुढं काय करायचं हे ठरवण्याकरता सर कावसजी जहांगीर हॉल यामध्ये सभा झाली आणि त्या ठिकाणी पुन्हा बाबासाहेब म्हणत आहेत की आम्हाला आपल्या चळवळीला पुढं नेण्यासाठी निधड्या छातीची आणि स्वाभिमानी माणसं पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना तयार करत आहेत. 20 जुलै 27ला पुण्याला मांगवाड्यामध्ये पुण्याच्या दीनबंधू पत्राचे संपादक डॉक्टर नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये
इतर ज्या अस्पृश्यांमधल्या पोट जाती होत्या त्या महार जमातीवर आरोप करत होत्या की बाबासाहेब आंबेडकर महारांचंच काम करतायत आणि महाराजात हे फक्त आपल्यापुरतंच पाहतात. या सभेमध्ये खरं म्हणजे शाहू महाराजांनी 20ला सांगितलं होतं आणि बाबासाहेबांचं अभिनंदन केलं होतं त्या भाषणामध्ये की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यातल्या सगळ्या जातींच्या हितासाठी लढत आहेत, 20लाच सांगितलं होतं. परंतु तिथे आपल्यावरती आरोप झाले या सभेवरती आणि त्या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की महार जातीवरील अप्पलपोटेपणाचा आरोप अतिशय निराधार आहे. आमचं कार्य समस्त बहिष्कृतांच्या उत्थानासाठी आम्ही हाती घेतलेलं आहे, हे सगळं सांगितलं आहे. नंतर 17 सप्टेंबरला 27ला एल्फिन्स्टन रोडवरील डेव्हिड मिलच्या चाळीत सभा झाली सत्याग्रहाबद्दलची. 25 डिसेंबरच्या सभा झाली आणि आता आपण धडा घालून दिला पाहिजे की आम्ही कुणाच्याही पेक्षा कमी नाही आहे असं स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर या वेगवेगळ्या सभा संमेलनांमधून घेत आहेत. ॲक्च्युली 19-20 मार्चच्या संदर्भानं जो काही दुसऱ्या दिवशी हल्ला झाला त्यानंतर एखादा नेता एखादा पुढारी कच खाऊन थांबला असता. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची फक्त आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अजिबात भक्त नाही आहेत. या सभागृहामध्ये बानाईची जी सगळी लेकरं आहेत ती अनुयायी म्हणून बसलेली आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांकडून आम्ही काय शिकलं पाहिजे की हा जो महाडचा संग्राम बाबासाहेबांनी यशस्वी केला की दुसऱ्या दिवशी 20 मार्चला सत्याग्रहींवर हल्ला झाला, अफवा पसरवल्या गेली की वीरेश्वराचं मंदिरात आता शिरणार आहेत वगैरे वगैरे, जेवणा खानाची अन्नाची लेकरा बाळांची मारहाण झाली, नासधूस झाली, लेकरा बाळांना आपला भिकाजी संभाजी गायकवाडांचं निधन झालं. याही उपर आता मार्चला घटना आहे, मार्च आणि नंतर डिसेंबरला पुन्हा हतबल न होता पुन्हा जय्यत तयारी करून पुन्हा चॅलेंज स्वीकारून कर्मठांचं सनातनी शब्द हा वापरताना मला बऱ्याचदा दुःख होतं ते, कारण तो एस धम्म सनातनो हे माझं आहे मला असं वाटतं आणि म्हणून त्यांच्यासाठी मी सनातन शब्द कशाला वापरू आणि मी कशाला माझे जीव विटाळू असं मला वाटतं की लोक बऱ्याचदा म्हणतात सनातनी हिंदू सनातनी हिंदू. काही नाही, तुमच्याजवळ काही नाही, तुमचं एस धम्म सनातनो हे बुद्धाचं आहे. पूर्ण सामर्थ्यानिशी एखाद्या संग्रामाचे, रक्तविहीन क्रांतीच्या संग्रामाचे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आपण, रक्तविहीन क्रांतीच्या संग्रामाची जय्यत तयारी बाबासाहेब आंबेडकर कशी करतायत 25 आणि 27 डिसेंबरच्या या अंगानं. मध्ये तो मनाई हुकूम, तो तात्पुरता मनाई हुकूम जो होता तो साहेबांनी सांगितलं, त्याचे तपशील मी थोडे पुढे सांगतो. बोले ठराव, महाड नगरपालिकेचा ठराव, कायदेमंडळामधला ठराव, हे सगळं आहे. परंतु नेमकं महाडच का, महाड क्रांतीचं ठिकाण निवडण्याचं कारण काय? मुंबईच्या कायदेमंडळामध्ये 4 ऑगस्ट 1923ला बोले यांनी ठराव मांडला. त्या ठरावाची ओळ अशी आहे की हे कायदेमंडळ शिफारस करते की अस्पृश्य वर्गास सार्वजनिक पानवठे, विहिरी, धर्मशाळा, त्याचप्रमाणे सार्वजनिक शाळा, न्यायालय, कार्यालय आणि दवाखाने उपयोगीकरिता परवानगी देण्यात यावी, असा तो ठराव मांडला गेला. आणि त्या ठरावावरती विस्तृत असं विवेचन बोलेंचं आहे, त्याच्या खोलात मी इथे जाणार नाही. नंतर महाडच्या पालिकेचा ठराव आहे, आता ठरावाचा क्रमांक आहे 67. 5 जानेवारी 1924ला महाडपालिकेनं ठराव केला की सरकारी ठराव क्रमांक 4770, ठरावाचा क्रमांक 67 आहे. सरकारी ठराव क्रमांक 4770 दिनांक 29 सप्टेंबर 1923 सामान्य विभाग अस्पृश्य वर्गास सार्वजनिक विहिरी, पानवठे वगैरे वापरू देण्याबद्दलचा मेहरबान कलेक्टर साहेब बहादूर यांच्याकडील पत्र, बोर्डाने सदरहू बदलतो महाड. आणि हा जो परिसर आहे हा पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा इतिहास आठवला की अतिप्राचीन काळी महाडची नोंद इसवी सन पूर्व 225ला सापडते. महाडची नोंद इसवी सन पूर्व 225ला या वर्षातली आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये महाडच्या परिसरामध्ये बुद्ध धर्मीय लोकांचं राज्य होतं आणि त्यापैकी कंबोज वंशीय
राजा विष्णू पुलिक यांचं प्राधान्यानं तिथे राज्य होतं. आणि त्या काळामध्ये इसवी सन 130मध्ये विष्णू पुलिकचं राज्य जे आहे आणि त्या काळात त्यांनी गांधार पाल्याच्या ज्या लेण्या आहेत, महाड, कोल आणि इतर पाले नावाचं जे गाव आहे, या परिसरामध्ये बौद्ध लेण्या त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. हा सगळा परिसर बुद्ध लेण्यांचा आहे. महाडला लागून असलेल्या लेणीमध्ये तिचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जो लोगो आहे, मध्ये धम्मचक्र आणि 2 हरिण आहेत, तो त्या महाडच्या लेणीमधला बाबासाहेबांनी तो निवडलेला आहे. त्या महाडच्या लेणीमधला तो लोगो आहे. हा भाग तर आहेच महाड निवडीचं. केवळ रायगडच नाही, महाडला हा बौद्धांचा, आपल्या बौद्ध लोकांचा हा इतिहास त्यांच्याकडे आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक रायगडावरती झाला आहे. पावसाळ्याच्या कालखंडामध्ये महाड ही छत्रपती शिवराय राजधानी म्हणून वापरायचे. आणि महाहाट ही मोठी बाजारपेठ होती. महाहाट, मग महाहाटचं अपभ्रंश होऊन पुढे महाड झालं असावं असं डॉक्टर यशवंत चावरे साहेबांनी आता न्यायाधीशांनी त्या मोठ्या व्हॉल्यूममध्ये टाकलेलं आहे. ही मोठी बाजारपेठ होती आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये निवासासाठी म्हणून छत्रपती शिवरायांनी पूर्वीचा महाडला असलेला आदिलशाहीचा जो वाडा होता त्याला दुरुस्त करून आपल्या निवासासाठी तिथे स्थान देखील निर्माण केल्याचं हे सगळे तपशील बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. आणि त्यातल्या त्यात भरीसभर म्हणून महाड नगरपालिकेचा जो ठराव होता, अनंत चित्रे असतील, सुरबानाना टिप्टीस असतील, ह्या सगळ्या मंडळींनी ही गोष्ट सांगितली आणि अशा प्रकारे महाड या स्थळाची निश्चिती झाली की या ठिकाणी आपण सत्याग्रह केला पाहिजे. आता महाडला जाण्यापूर्वी 1 जानेवारी 27ला बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले आहेत. आदरणीय सर, भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये अलीकडे एक वाचण्यात आलं की भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ देखील त्या युद्धामध्ये होते असं अलीकडचे एक माझ्या वाचण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले आहेत, आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत. महाडला जायचं आहे, आपल्या पूर्वजांच्या शौर्याला वंदन करून ते निघत आहेत. वामनदादांनी याचा फार सुंदर वर्णन केलं आहे. आपल्या पूर्वजांची अस्पृश्यांची स्थिती कशी होती. इकडे पहाट वारा येऊ दिलंच नाही, घरट्यात गारवा नेऊ दिलाच नाही, हिरवा चुटूक चारा सारेच खात होते, सारेच खात होते, सारेच खात होते, चारा असा आम्हाला सेवू दिलाच नाही, आली ढुंगास काठी निगाड गे गळ्याला, निगाड गे गळ्याला, निगाड गे गळ्याला, वाटेत पाय आमुचा उमटू दिलाच नाही, बंदूक लाभली अन चिडली महार सेना, चिडली महार सेना, चिडली महार सेना, आराम पेशव्याला घेऊ दिलाच नाही. आणि अशा या शौर्याच्या साठी ब्रिटिशांना स्मारक उभं करावं असं वाटणं, ब्रिटिशांना त्या ठिकाणी स्मारक उभं करावं असं वाटणं, याचा दुसरा अर्थ असा होतो की ते शौर्य किती मोठ्या ताकदीचं असेल. आणि त्या स्मारकाला वंदन करून बाबासाहेब आंबेडकर महाडला आले आहेत. आता खरं म्हणजे
19-20 मार्चच्या वेळेला मराठा बांधव जे आहेत, जेधे आणि जवळकर साहेब सोबत आहेत, मराठा बांधव. खरं म्हणजे देशाचे दुश्मन म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, खरं म्हणजे ते टायटल देखील मराठा बांधवांच्या ह्या ज्या जेधे जवळकरांचे जे वारस आहेत पुढच्या पिढ्यांनी, जेधे जवळकरांचं त्या पुस्तकाचं शीर्षक गांभीर्यानं घेतलं नाही. त्यांना तेव्हा कळलं की देशाचं खरं दुश्मन कोण आहे, खरे देशद्रोही कोण आहेत. आणि म्हणून त्यांच्यावरती केस दाखल झाली आणि त्या केसमधून सोडवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पहिल्या मार्चच्या वेळेला ते सोबत आहेत. मात्र नंतर 25 डिसेंबरच्या त्या पुढच्या वेळेला मात्र बाबासाहेबांच्या त्या सोबत यासाठी नाहीत की त्यांचा आग्रह होता की ब्राह्मणांना सोबत तुम्ही घ्यायचं नाही. मग आम्हाला सकाळी दादा म्हणाले, इंगळे दादा, की ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावरती बोललं पाहिजे, तुम्ही बोलाल थोडंसं. बाबासाहेब आंबेडकर कधीही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. ब्राह्मण्य वृत्तीच्या अर्थात मनुस्मृतीच्या वारसांच्या त्या भूमिकेच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर होते, व्यक्तीच्या विरोधात कधीच नव्हते. आणि म्हणून जेधे जवळकरांसारखी मराठा बांधव आपल्यासोबत मार्चच्या लढ्यात सोबत असताना त्यांचं म्हणणं बाबासाहेबांनी ॲक्सेप्ट नाही केलं. नाही, ते ॲक्सेप्ट नाही केलं. याचं कारण केळुस्कर गुरुजींनी 10वीमध्येच बुद्धाचं पुस्तक बाबासाहेबांच्या काळजात देऊन ठेवलं होतं. मी त्या पुस्तकाचा, त्या सत्काराचा अर्थ असा लावतो, आदरणीय गेडाम सर, की चारिका करत करत तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध केळुस्करांकडे गेले आणि केळुस्करांना सोबत घेऊन त्या सभेत आले आणि ते भिक्षापात्राच्या निमित्तानं भिक्षापात्रातली थोडीशी भिक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात दिली, असा मी त्याचा अर्थ लावतो. आणि ते हृदयात असल्या कारणानं पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रक्ताचा एकही थेंब सांडत नाही, रक्ताचा एकही थेंब सांडत नाही. लहानपणीच केळुस्कर गुरुजींचं बुद्धाचं पुस्तक तिथं आहे. आणि म्हणून, आणि खरं म्हणजे मी जे म्हणालो की पूर्वतयारी कशी करायची एखाद्या संग्रामाची, आज आपण या ठिकाणी जे संविधान आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ आपण घेत आहोत, त्याचं जे फाउंडेशन स्टोन आहे 25-26 डिसेंबर 25चं जे बाबासाहेब आंबेडकरांचं महाडमधलं जे अध्यक्षीय भाषण आहे, हे भाषण जर आपण पाहिलं तर या भाषणामध्ये त्या भाषणाची मौलिकता आजच्या कालखंडामध्ये आहे का? मला तर असं वाटतं की त्याही कालखंडापेक्षा प्रतिक्रांती ज्या जोरानं आपल्यासमोर येत आहे त्याही कालखंडापेक्षा आज बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 25 डिसेंबर 27च्या भाषणाची मौलिकता अधिक जास्त आहे. आपलं राष्ट्र आजारी आहे, त्या आजाराचं कारण शोधून त्यावर सर्वतोपरी उपचार केले पाहिजेत. आणि आखणी करून, अशी आखणी करून बाबासाहेबांनी ते भारतातल्या बहिष्कृतांच्या मूळ समस्येचं जे कारण आहे ते मनुस्मृती आहे, हे सगळं हेरलं. जसं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःखाचं मूळ कारण शोधलं आणि दुःखाचं मूळ कारण म्हणजे नैसर्गिक दुःखाच्या कारणांच्या संदर्भामध्ये तथागत बुद्ध बोलत नाहीत. तथागत बुद्ध नैसर्गिक जी दुःख आहेत, निसर्गक्रमानं येणारी जी काय उपजित्वा निरज्जंतू उत्पन्न होईल ते नष्ट, उत्पन्न होणारं नष्ट होणारच आहे. तथागत बुद्ध मानवानं निर्मित केलेल्या दुःखांवरती बोलत आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर देखील या भारतातल्या बहिष्कृतांच्या वाट्याला येणारी जी काही दुःख आहेत ती कोणी निर्माण केली आणि त्याचं कारण काय. आणि मग बाबासाहेब आंबेडकर तिथे सांगतात की महाडची सभा ही समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलावलेली सभा आहे. आणि ही सभा फ्रान्सच्या 138 वर्षापूर्वी 24 जानेवारी 1789ला 16व्या लुई राजानं प्रजेच्या प्रतिनिधीसाठी जी सभा बोलवली होती त्या सभेच्या समकक्ष ही महाडची सभा आहे. या सभेनं फ्रान्सच्या राजाला आणि राणीला सुळावर दिलं, वरिष्ठ वर्गाची कत्तल केली, 15 वर्ष यादवी माजवली, असा फ्रान्सच्या सभेवर आरोप आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्या आरोपाला बाबासाहेब खोडतायत. राजा थांबायचं आहे, हो हो बरं. खरं म्हणजे मनुस्मृतीला पेटवून घेऊ आणि मग जाऊ, थांबवतो. या सभेमध्ये 3 जाहीरनामे होते.
खरं म्हणजे हा सभा या विषयामध्ये महाडच्या या अध्यक्ष भाषणावरच अधिक जर बोलल्या गेलं असतं, बोलता येईल नंतर पुढे केव्हा तरी आपल्याला पाहता येईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पॅट्रिशियन आणि प्लेबियन लोकांची एक कथा सांगितलेली आहे. त्याही कथेच्या खोलात जाणार नाही. ती कथा त्या कालखंडामध्ये निरक्षर असणाऱ्या माणसांच्या पुढे बाबासाहेबांनी वाचली की रोमन साम्राज्यातल्या लोकांचा क्रांतीचा प्रयोग कसा अयशस्वी झाला. आपण हातात घेतलेलं कार्य अयशस्वी होऊ नये म्हणून ते पॅट्रिशियन आणि प्लेबियनची कथा सांगितली. पॅट्रिशियन म्हणजे तिकडचे उच्चवर्णीय, प्लेबियन म्हणजे आपल्याकडचे. खरं म्हणजे महाडच्या क्रांतीचं फलित काय असं जर मला कोणी विचारलं तर मी दोन गोष्टी सांगेन. एक तर वामनदादाची ओळ सांगेन, भीमाच्या बळानं सामाजिक फलित काय झालं. आहोरमाच्या बळानं, भीमाच्या बळानं, आहोरमाच्या बळानं महाडचं पाणी आलं दारात नळानं. डायरेक्ट पाईपलाईन आहे, डायरेक्ट पाईपलाईन आहे. कधी 98 वर्ष झाले लीक झाली नाही. आमची बेंबळ्याची पाईपलाईन, तुम्ही सगळे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात, आमची बेंबळ्याची मोटर सुरू केली की जमिनीतून पाईप वर येऊन फुटतात. हो, पाईप वर येऊ फुटतात. महाडची जी पाईपलाईन आहे हे परमनंट आहे. काय नो फेविकॉल का जोड काहीच नाही. त्या फेविकॉलच्या जोडच्या पलीकडचा विषय आहे. हे झालं हे सामाजिक क्षेत्राच्या अंगानं. आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्लेबियनच्या कथेचा भाग सांगतो की प्रतिक्रांतीला रामनाथ कोविंद ठेवावे लागतात, प्रतिक्रांतीला द्रौपदी मुर्मू ठेवावे लागतात. सहज आठवलं म्हणून त्यांनाही सोबत ठेवावं लागतंय. हे राजकीय फलित आहे या महाडच्या क्रांतीचं. आणि म्हणून या महाडच्या क्रांतीच्या निमित्तानं जे काही आज आपण आहोत इथे, या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा मोठा त्याग आहे. आणि ही केस चालताना अतिशय फार मोठ्या जो क्रोनॉलॉजीचा भाग होता तो सांगायचा होता मला, तो मी या ठिकाणी सांगता येणार नाही वेळेच्या नुसार. परंतु नाही, सरांचा आदेश आहे ते पुन्हा किंवा कारण सरांना ऐकायचं आहे. पुढचंही सत्र आहे, पुढचंही सत्र आहे. तर या सगळ्या आज आम्ही एवढ्या संख्येनं एवढा मोठा हॉल, मी म्हणजे यवतमाळवरून येत मी सगळा तोच विचार करत होतो. AC आहे, सगळं आहे. तुझीच कमाई आहे ग भीमाई, कोणाचेच काही इथे कष्ट नाही. हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून पुढच्या 100व्या वर्षी महाडला जाताना आम्ही काय केलं पाहिजे किंवा काय करायला नको याच्या संदर्भातली दादा एक 2च मिनिटात एक कविता म्हणतो आणि मग मी थांबतो. भीम चळवळीला भक्त नको रे, भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे. भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे. जळू लागले सारे वन, भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. जळू लागले सारे वन, भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. समता दलाची उतरून वर्दी, 19-20 मार्चला जाण्याच्या आधी 13 मार्चला समता सैनिक दलाची स्थापना झाली. समता समाज संघ हे देखील स्थापन केलं. आणि त्या समता समाज संघाचे कट्टर कार्यकर्ते टिळकांचे चिरंजीव की ज्यांना त्यांच्या समाजातल्या लोकांनी छळल्यामुळे ट्रेनच्या समोर आत्महत्या करावी लागली. समता दलाची उतरून वर्दी, भक्तांची बहु झाली गर्दी. काम दलाचे कोणी करीना, ध्यान धारणी लावी मन. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन.
शिपाई नाही रिपाई नाही, उपासका तू बौद्धही नाही, कार्य खरे ते सोडून दिधले, साजरेच करतो सण भीमाचा खरा खुरा अनुयायी भीमबाबाने मार्ग दिला रे, तुझ्यासाठी प्राण दिला रे, नासुकल्या त्या लाभा पायी, हरविले खरे खुरे धन भीमाचा खरा खुरा अनुयायी शत्रू टपले नेम धरूनी, काउंटर रिव्होल्यूशन 2014 पासून रेशीमबाग जवळच आहे. शत्रू टपले नेम धरूनी, बिनघोरी तू फिरतो चरूनी, चिल्या पिल्यांचे निळ्या फुलांचे, पायदळी तुडविती कण भीमाचा खरा खुरा अनुयायी चिंध्या केल्या दलाच्या, रिपाईच्या आणि धम्म बलाच्या, स्वार्थी ढोंगी दल बदलूनचे, वाढीस लागले रे तन भीमाचा खरा खुरा अनुयायी जुनी पिढी ती भीमपथाची, जुंपून होती भीमरथाची, भीमवचनाला जागून गेली, अर्पुनिया तन धन भीमाचा खरा खुरा अनुयायी कोरेगावी शौर्य दिनाला, डाव आखुनी हल्ला केला, लबाड लुतऱ्या प्रतिक्रांतीचे, चवताळूनी उठले रे बन भीमाचा खरा खुरा अनुयायी भक्तीचे ते गंडे दोरे, फेकून दे रे सारे सारे, भक्तीचे ते गंडे दोरे, फेकून दे रे सारे सारे, भीमभूमीच्या धुळीस माखून गाजवूया अवघे रंग भीमाचा खरा खुरा अनुयायी भीम चळवळीला त्याग हवा रे, तुझ्या घरचा नाग हवा रे, भीम चळवळीला त्याग हवा रे, तुझ्या घरचा नाग हवा रे, इमान निष्ठा आणि सचोटी, मागतसे तुझे समर्पण भीमाचा खरा खुरा अनुयायी शेवटी निळ्या ध्वजाला सलामी देऊ, धम्म ध्वजाचे वंदन घेऊ, निळ्या ध्वजाला सलामी देऊ, धम्म ध्वजाचे वंदन घेऊ, सागरा समत्या अनुयायांनी जागे असावे क्षणोक्षण भीमाचा खरा खुरा अनुयायी भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे, जळू लागले सारे वन भीमाचा खरा खुरा अनुयायी धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.